नातं पर्यटन विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा चुराडा करतात। मात्र वस्तुस्थिती काय आहे पाहूया त्याचा हा खास रिपोर्ट। गोव्यात घडत असलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे आणि बदलत असलेल्या परिस्थितीमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला झळ बसू लागली आहे। एरवी नोव्हेंबर डिसेंबर म्हटलं की देशी पर्यटकांपेक्षा विदेशी पर्यटकांनी गोव्यातील किनारे आणि हॉटेल्स गजबजून जायचे। मात्र मागील 5-10 वर्षापासून हे चित्र पूर्णपणे बदललंय। विदेशी पर्यटकांनी गोव्याकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे। यावर पांघरून घालण्यासाठी पर्यटन खात्याकडून विदेशी पर्यटक किती आलेत याची टक्केवारी दिली जाते, पण यात विदेशातील उच्च श्रेणीतील पर्यटकांची संख्या किती आहे हा संशोधनाचा विषय ठरेल। कारण अलीकडेच पोलिसांचे अहवाल पाहिल्यावर अंमली पदार्थाच्या व्यवहारात काही विदेशी पर्यटक गुंतले असल्याचं, तसंच मोर्जीसारख्या ठिकाणी हेच विदेशी पर्यटक इतर व्यवसाय करण्यासाठी येत असल्याचं दिसून येते। त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाची दिशा नेमकी कुठे चालली आहे हे वेगळं सांगायला नको। गोवा पर्यटन खातं विदेशातील उच्च श्रेणीचे पर्यटक गोव्यात यावे यासाठी कोट्यावधी रुपयांचा चुराडा करून विदेशी दौरे काढत असतात। त्यांच्या या प्रयत्नांना किती यश येतं हे पर्यटन खात्यालाच ठाऊक, पण विदेशी पर्यटक गोव्यात आल्यानंतर त्यांना योग्य त्या साधन सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पर्यटन खातं खटाटोप करत असते। त्यातीलच एक म्हणजे एम्फिबियस बस अर्थात डक बोट ही सुरू करण्यात आली होती। तेव्हाचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी मोठा गाजावाजा करत या डक बोट सेवेचं लोकार्पण केलं। मात्र जमिनीवरून पाण्यात आणि पाण्यातून जमिनीवर धावणारी ही एम्फिबियस बस लोकार्पण केल्यापासून भूमिगत झाली की काय असा प्रश्न उपस्थित झालाय। इन गोवानं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि हे जाणून घेण्यासाठी इन गोवाची टीम यशस्वीही ठरली। ही बोट आता कुठे आहे, कशी आहे हे पाहिल्यानंतर पर्यटन खात्याची ही डक बोट म्हणजे पांढरा हत्तीच ठरल्याचं ठळकपणे स्पष्ट होते। आता तुम्ही म्हणाल की आमचा याच्याशी काय संबंध? डक बोट धूळ खात पडत असली तरी आमचं काय जातं? असा जर तुमचा विचार असेल तर जरा थांबा, कारण ही डक बस पर्यटन खात्यानं विकत घेण्यासाठी तुमच्याच खिशातून पैसे कापून घेतलेत। कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली ही डक बस लॉन्च झाल्यानंतर देशातील पहिलीच अशा पद्धतीची ही बोट असल्याचं गोव्याने अनेक दिवस मिरवलं। त्यानंतर मांडवीच्या पुलाखालून बरंच पाणी गेलं, मात्र उद्घाटनानंतर ही डक बस कधी कुणाला दिसलीच नाही आणि ती आज अशा परिस्थितीत असेल अशी अपेक्षाही कोणी केली नसणार। पण नेहमीप्रमाणे सरकारकडे नियोजन, अभ्यास आणि दूरदृष्टी नसल्यानं हाही प्रकल्प पांढरा हत्ती ठरला। एकीकडे राज्यातील अनेक पर्यटन स्थळांकडे अपुऱ्या साधन सुविधा आहेत, खरं तर त्याकडे प्राधान्यानं लक्ष देणं गरजेचं असतं। पण आपण काहीतरी भव्य दिव्य करतो हे दाखवण्याच्या नादात पर्यटन खातं आपली बौद्धिक दिवाळखोरी जगासमोर दाखवत आहे असं म्हटल्यास गैर ठरणार नाही। सिंगापूरकडून प्रभावित होऊन तत्कालीन मंत्री दिलीप परुळेकर यांनी ही डक बस गोव्यात सुरू केली होती। सिंगापूरमध्ये ही संकल्पना यशस्वी होण्यामागचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे नियोजन आणि तो प्रकल्प यशस्वी करण्याची जिद्द। अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेली सिंगापूरची नदी झपाट्यानं होणाऱ्या शहरीकरणातही आपलं नैसर्गिक सौंदर्य टिकून आहे आणि तिथलं सरकारही या नदीचं पावित्र्य जपण्यासाठी पुरेपूर काळजी घेतं। या तुलनेत गोव्याचा विचार केल्यास इथली परिस्थिती फारच वेगळी आहे। मांडवी सध्या आपल्या अस्तित्वासाठी स्वतःच झगडत आहे। एकीकडे कसिनो आणि दुसरीकडे खनिज वाहतूक करणारे बार्जेस अशा दोघांकडे मांडवीचा लढा सतत सुरू आहे। त्यात क्रूज बोटीमुळे जलवाहतुकीला अनेकदा अडथळेही निर्माण होत असतात। अशा परिस्थितीत गोवा पर्यटन खात्यानं ही डक बस कोणत्या निकषावरती सुरू केली होती हे त्यांनाच ठाऊक। आणि पर्यटन खात्याला जर सिंगापूरच्या धर्तीवर हा प्रकल्प यशस्वी करायचाच होता तर त्याची नियोजनबद्ध काम करण्याची पद्धत, शिस्त आणि अभ्यासपूर्ण दूरदृष्टी जर का शिकले असते तर त्याचा गोव्याला नक्कीच फायदा झाला असता। दरम्यान याबाबत जीटीडीसीचे अध्यक्ष निलेश काब्राल यांना विचारलं असता ते काय म्हणाले ते ऐका। माझी एम्फिबियन बस, आय एम व्हेरी हॅपी टू से that because I started some activity 2.5-3 years back, in India amphibian bus is being launched. It is notified just few days back in the central notification, and हांव कितें करूं सोदतालें तें आज नोटिफिकेशन चालू जालें येयल्लें आसा
आणि आता ती बस ऑफिशियली कमर्शियल ॲक्टिव्हिटी हांव करूं शकता. म्हाका दिसता एंड ऑफ दीस मंथ आय विल स्टार्ट. बिकॉज ऑफ दीस इट टूक मी 2.5 to 3 years टू हॅव अ एम्फिबियन बस. वर्ल्ड वायड एम्फिबियन बसी चालू आसा, पूण इंडियान हे नाशिल्ले. सो समथींग न्यू केन्ना जाता पळय तेन्ना लोकांचो विचार चार कडेन आसता. सो आय डोंट ब्लेम द पीपल. म्हाजी एम्फिबियन बस, आय एम व्हेरी हॅपी टू से that because I started some activity 2.5-3 years back, in India amphibian bus is being launched. It is notified just few days back in the central notification. आणि हांव कितें करूं सोदतालें तें आज नोटिफिकेशन चालू जाल्लें येयल्लें आसा आणि आता ती बस ऑफिशियली कमर्शियल ॲक्टिव्हिटी हांव करूं शकता. म्हाका दिसता एंड ऑफ दीस मंथ आय विल स्टार्ट. बिकॉज ऑफ दीस इट टूक मी 2.5 to 3 years टू हॅव अ एम्फिबियन बस. वर्ल्ड वायड एम्फिबियन बसी चालू आसा, पूण इंडियान हे नाशिल्ले. सो समथींग न्यू केन्ना जाता पळय तेन्ना लोकांचो विचार चार कडेन आसता. सो आय डोंट ब्लेम द पीपल. सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर पर्यटन क्षेत्राची दुर्दशा आणि त्यात पर्यटन खात्याकडून घेतले जाणारे दिशाहीन निर्णय भविष्यात पर्यटन व्यवसायाला आणखीन रसातळाला नेणार हे नक्की. त्यात आता देशाबरोबरच गोवा राज्यही सिंगापूरच्या धर्तीवर स्मार्ट सिटी होण्याच्या तयारीत आहे. अशावेळी सिंगापूरची केवळ तांत्रिक मदत घेण्यापेक्षा त्यांच्यातील जिद्द, चिकाटी, नियोजनबद्धता भारताबरोबरच गोवा सरकारनं आत्मसात केल्यास ही योजना नक्कीच यशस्वी होईल. नाहीतर त्या स्मार्ट सिटीची परिस्थिती या एम्फिबियस बससारखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.